लग्नाचं खोटं आश्वासन देऊन संबंध ठेवले तर काय होईल? नोकरी देण्याचं आमिष दाखवलं आणि शारीरिक संबंध ठेवले तर काय शिक्षा आहे? यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी रेपमध्ये येतात का नाही? मित्रांनो, या गोष्टींची उत्तरं या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. मी आहे अमर आणि आज तुम्ही पाहत आहात लॉ टॉक्स मराठी. आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत BNS मधील एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 69. कलम 69 नेमकं काय सांगतं? भारतीय न्यायसंहितेतील कलम 69 असं सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून लग्नाचं खोटं आश्वासन देऊन किंवा इतर कोणत्याही डिसिटफुल मीन्स वापरून एखाद्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले आणि ते रेपच्या व्याख्यात येत नाही तर त्या व्यक्तीवर कलम 69 लागू होतो. आता मित्रांनो, ह्या कलम लागू झाल्यानंतर जर तो आरोपीला शिक्षा झाली तर ती शिक्षा किती असते? या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत कारावास आणि त्यासोबत दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो. मित्रांनो, आता या गुन्ह्याचं स्वरूप बघूया. हा गुन्हा आहे कॉग्निझेबल म्हणजे पोलीस थेट अटक करू शकतात. तसेच हा गुन्हा नॉन बेलेबल आहे म्हणजे बेलेबल ऑफेन्समध्ये बेल ॲज अ राईट हा ॲक्युजला वापरता येतो. नॉन बेलेबल ऑफेन्स आहे म्हणजे बेल द्यायचा की नाही हे संपूर्णपणे जज साहेबांवर डिपेंड असते. तसेच हा खटला सेशन्स कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयात चालवला जातो. आता मध्ये जेव्हा आपण बघितलं कलम 69 म्हणजे काय, तेव्हा तिथे एक शब्द आलता, तो म्हणजे डिसिटफुल मीन्स. आता या डिसिटफुल मीन्सचा नेमका अर्थ काय? तर कायद्याने डिसिटफुल मीन्स म्हणजे खोटं लग्नाचं आश्वासन, नोकरी किंवा प्रमोशन देण्याचं आश्वासन, तसेच आपली ओळख लपवून लग्न करणे हे सगळं यामध्ये येतं. म्हणजे फसवणुकीच्या उद्देशानं केलेल्या गोष्टी. आता सर्वात महत्त्वाचा फरक बघूया, ते रेप आणि कलम 69 मधला फरक. आता हा 69 म्हणजे काय? जर शारीरिक संबंधाची संमती आहे पण ती फसवणुकीवर आधारित आहे तर तो रेप या व्याख्येत जात नाही, तर त्यावेळी कलम 69 हा लागू होतो. जर सुरुवातीपासूनच जबरदस्ती असेल तर त्याचे रूपांतर रेपमध्ये करता येते किंवा त्यावर रेपचे कलम लागू होते. आता याचं एक उदाहरण घेऊया. एखादा मुलगा मुलीला सांगतो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, पण त्याचा सुरुवातीपासूनच लग्न करण्याचा कोणताही इरादा नसतो आणि लग्न करण्याच्या आधारावरच ती मुलगी त्या मुलाशी शारीरिक संबंध ठेवते, तर हा गुन्हा कलम 69 अंतर्गत येतो. आता उदाहरण नंबर 2 बघूया. कोणी म्हणतं, मी तुला नोकरी लावतो आणि त्या बदल्यात तो त्या महिलेशी संबंध ठेवतो. हे देखील डिसिटफुल मीन्समध्ये येतं आणि त्यामध्ये सुद्धा 69 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच उदाहरण 3 बघूया, ओळख लपवणे. जर एखाद्याने आपली खरी ओळख लपवून लग्न केलं किंवा संबंध ठेवले तरी 69 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. आता यामध्ये कोर्टाने काय म्हटलेलं आहे? कोर्ट नेहमी एक मुद्दा पाहते म्हणजे इंटेन्शन ऑफ ॲक्यूज, आरोपीचा सुरुवातीपासूनचा इरादा काय होता. जर सुरुवातीपासूनच फसवणुकीचा उद्देश असेल तर गुन्हा सिद्ध होऊ शकतो. पण खरंच लग्न करायचा विचार होता पण नंतर काही कारणाने लग्न झालं नाही तर तो काही प्रमाणात आणि त्या सिच्युएशननुसार गुन्हा ठरू शकत नाही. आता सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की या कायद्याचा किंवा या कलमाचा मिसयूज होऊ शकतो का? तर मित्रांनो, हो, नक्कीच होऊ शकतो. काही वेळा या कायद्याचा गैरवापरही होऊ शकतो. त्यामुळे कोर्ट प्रत्येक केसमध्ये पुरावे आणि परिस्थिती नीट तपासते आणि त्या आधारावरच निकाल देते. कोणताही कोर्ट संपूर्ण पुरावे पाहिल्याशिवाय आणि परिस्थिती पाहिल्याशिवाय निकाल देत नाही. तर मित्रांनो, फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवणे, खोट्या आश्वासनावर संबंध ठेवणे हे आता गंभीर गुन्हा आहे आणि कलम 69 हे अशाच प्रकारच्या प्रकरणासाठीच बनवले गेलेलं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे कायदेशीर विषय समजून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पाहत राहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.